तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी वार एक यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी काल कृष्णाची जन्माष्टमी झालेली आहे. तर आज गोपाळ घालू आणि गोपाळ घाल्यानिमित्त आता चाललं आहे मी आपलं गिरी कॅन्टीनवर आहे. आपल्या दहीहंडी आहे तिकडे बघूया गिरी कॅन्टीनवर आज कोण कसा काय हा काय समजत नाही. तिकडे गेल्यावर समजत आता कोण दहीहंडी उघडीत कोण नाही काय. तेव्हा तुम्ही निघतंय 4:30 झालेले जाता आपल्या साधा तिकडनं बघूया पडेलात गेलं इथं पडेलात पण नाही तसाच बघूया कोण गणू काय घेऊन जाय नसाच. तर पडेलात ते पण दहीहंडी बघूया म्हणजे नक्की नाही बघूया तिकडे कॅन्टीनवरनं जाऊन ठेवूया काय ना. आता जात आहे कॅन्टीनवर आपल्या गिरी कॅन्टीनवर आहे बघूया दहीहंडी कितपत काय आहे. कॅन्टीनवर इलेलो आहे आता आपल्या गिरी कॅन्टीनच्या इकडे सगळे माणसं जमलेली आहेत. आता त्याच्या अगोदर वाटतं थर लावला नाही होते सल्ला मी देऊन झालेले 1-2 वेळा लेटच इलं. कोण इला होता इले होते लावून झाले थर कोणते हां आमच्या इकडचे कोण आमच्या इथे कोण नाही हे आता लास्ट लवकर झाली. मंडळी बहुतेक सलामी देऊन झालेली आहेत आपले तिरलोट गावची आहेत आणि आता लास्ट वाटतात सलामी देऊन झाले 2दा बहुतेक आता पडणारच. तर मंडळी यंदा बाल शिवाजी तिरलोडवाल्याने काहीतरी नवीन केला नाही. यंदा मनोऱ्यासारखा उभे राहिले आहेत उंच 2-3 थरापर्यंत उभं राहून गोल पूर्ण फिरलेले आहेत ते. यंदा काहीतरी नवीनच आहे. A few moments later. तर मंडळी आता चालले पडेलमध्ये आपल्या पडेलमध्ये दहीहंडी झाली नाही कारण तिरलोडवाले आता आपल्याकडे गेले होते तर तिकडे बोलला नाही आपल्या गिरी गावाच्या इकडे. तर आता ते पडेलमध्ये येते तर बघूया पडेलातली किती साराची हंडी या इकडे 11,000ची हंडी होती. आता आपल्या पडेलमध्ये किती आधी समजा तिकडे जाऊनच आता निघालं इकडनं पडेलात नाही. तर मंडळी आज पावसाळी वातावरण नाही आहे एवढा पाऊस नाही. संध्याकाळचे 5 वाजले आता पाऊस नाही आता बघूया काय करता नंतर थोड्या वेळानं. आता बांध्यावर इलंय रेडे बांधावर इलंय आणि आता नुकतोच रेडे बांधावर इले आणि पाऊस तिकडनं धरता थोडं बघ. संध्याकाळी बघूया 6 वाजेपर्यंत काय करता. मळप तर केला ना आता थोडी ऊन होता येईपर्यंतच काळं खूप लागलं. तिकडनं पाऊस धरता तो काय इकडे नदीवर इलंय. पब्लिक भरपूर जमलेला मंडळी आता पडेला दिलेलो आहे. सगळे कॅन्टीन भरलेले आहे भाऊचे.
वाले इले आहेत बाल शिवाजीवाले. उभं राहायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणजे या ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय रमाकांत जी घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. या संघटनेच्या वतीने आपल्या गोविंदा पथकासह आल्याबद्दल सर्वांचा आम्ही धन्यवाद आणि अभिनंदन करतो. या ठिकाणी त्यांच्या समवेत रतन शेठ दळवी पण आलेले आहेत. त्यांचंही संस्थेच्या वतीने आम्ही जाहीररित्या आभार मानतो. रामकृष्ण जुवाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी तिरोड गावचे बाल शिवाजी गोविंदा पथक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखरच त्यांचं कौतुक तर आहेच, परंतु एवढ्या मोठ्या दहीहंडी फोडण्याच्या या पराक्रमच म्हणूया की मनोरे 1, 2 आणि 3 तिसरा थर रचलेला आहे. चौथा सुरू आहे. चौथा, पाचवा आणि 6व्या थरावर त्यांनी साधारणतः सलामी द्यायचं निश्चित केलेलं आहे. बघूया काय करतात ते. सर्वांचं लक्ष त्या चिमुरडीकडे आहे. चिमुरडी साधारणतः एक 5-6 वर्षाची आहे आणि हा मुलगा खरोखरच त्याला एक म्हणूया की एक त्याचं चाणक्य बघूया. सहजरित्या हे दहीहंडी फोडण्याची येणार आहे. त्यांनी सलामी दिलेली आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या चिमुरडीचं आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया जोरात. सावकाश या ठिकाणी खरोखरच उत्तम प्रकारे या ठिकाणी प्रात्यक्षिक सर्वांचे डोळ्यात भरून आलेलं आहे. गोवन पथकाचं पराक्रम या ठिकाणी गेल्या वर्षी त्यांनी फार मोठी मजल मारून ही दहीहंडी फोडलेली होती. यासाठी सलामीसाठी आत्ताची मंडळी पब्लिक अजून जोरात वाढत चाललेला. दहीहंडी सलामी दिलेली आहे बाल शिवाजी आपली तिरुलोडमधले. या ठिकाणी यावर्षी खरोखरच फिरता मनोरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावर्षी बाल शिवाजी गोविंदा पथकाने एक वेगळी कला या ठिकाणी पंचकृषीमध्ये घडवून आणलेली आहे. खरोखरच उत्तम प्रकारे चौथ्या थरावर जाऊन संपूर्ण राऊंड मारलेला आहे त्या गोविंदा पथकाने आणि त्यासाठी सर्वांनी टाळी वाजून त्यांचं अभिनंदन करूया. टाळ्या. खरोखर दिपंका होता आणि खरोखर या ठिकाणी इसकी माँ का भोला चेहरा. या ठिकाणी बरेच मंडळी पंचक्रोशीची अनेक प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहे. दरवर्षीचा उच्चांक या ठिकाणी या गर्दीने मोडून काढलेला आहे. या ठिकाणी तिसरा थर रचलेला आहे. दुसरा थर, एकावर एक मनोरा आणि मानवी मनोरे आहेत हे आणि तिसरा थर पूर्ण होत आहे. चौथ्या थराची जोरदार तयारी आणि उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. सर्वांचे लक्ष या मानवी मनोऱ्याकडे जात आहे. दहीहंडी फोडण्यामध्ये या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 त्यांनी थर रचलेले आहे. अरे काय चाललं हात ना पाठीमागे या ठिकाणी
सात थर पूर्ण केलेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे. 7 थर लावलेले आहेत आणि ते आनंद लुटत आहेत, नाचत आहेत डीजेच्या तालावर. या ठिकाणी 7 थर पुरे केलेले आहेत. खरोखरच त्यांचं अभिनंदन. आणि 7 थराची यशस्वी सलामी या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पाहिलेली आहे. खरोखर डोईवर घेऊन हे संपूर्ण ग्रुपची मंडळी पथक आज आनंद लुटत आहे. दहीहंडीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये हा दहीहंडीचा कार्यक्रम रात्रभर जोरदार चालू होणार आहे. त्याच प्रकारे पडेल कॅम्पिंगवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या संघटनेच्या वतीने हा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मंडळी 7 थर लावून झालेले आहेत आता. आणि आता डायरेक्ट फोडतील आता बहुतेक. पब्लिक पण भरपूर जमलेला. तेव्हा प्रत्येकाने ते दर्शन व्हावं प्रत्येकाला. त्यासाठी YouTube या ठिकाणी लाईव्ह चाललेलं आहे. सर्वांनी गर्दी करू नये, परंतु या मनोऱ्याच्या जवळ सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी दुसरा 4था थर चाललेला आहे. फोडती आहेत. या ठिकाणी 4 थरावर विधांनी फुटलेले अभिनंदन. बाळ शिवाजी गोविंद पथकाचा व्यापारी विभागी संघटना, त्याचप्रमाणे टेम्पो संघटना. डीजे सुरू करा. डीजे यांचं अभिनंदन. या गोविंद पथकाचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने, व्यापारी संघटनेच्या वतीने, रिक्षा संघटना, टेम्पो संघटनेच्या वतीने सर्व या ग्रुपचं आणि पथकाचं अभिनंदन. A few moments later. तर नुकतोच घरी गेलो आहे आणि 6:30 वाजले आहेत. आणि आपल्या बाल शिवाजी तिरलोट आपली पडेल कॅन्टीनवरची हंडी फोडलेली आहे. आपल्या लहान छोटू पोरगो होतो 5-7 वर्षाचो, काहीतरी 7 वर्षाचो होतो असात. तर तो चढलो होतो. नंतर त्यानंतर फोडूक काय दिला नाही, सलामी दिला आणि 7 थर लावला नाही. तर आता मंडळी मी पण व्हिडिओ इकडेच थांबवते. तुमका व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन व्हिडिओ येतच राहतील. धन्यवाद.